शहरी भागातील अंगणवाडी सेविकांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी. सुपरवायझर अर्थात मुख्य सेविका पदोन्नतीसाठी रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू. कोर्टाच्या आदेशानंतर सरकारने बदलले नियम, वयोमर्यादा वाढली आणि ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया देखील सुरू झाली. ही संपूर्ण माहिती या बातमीत पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया सविस्तर बातमी. महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने 31 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांसाठी मुख्य सेविका अर्थात सुपरवायझर पदोन्नती कोट्यातील 272 रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेदरम्यान पात्रतेच्या काही अटीवर आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर खंडपीठात काही सेविकांनी रिट पिटिशन दाखल केली होती. या प्रकरणात नागपूर खंडपीठाने 8 मे 2026 रोजी दिलेल्या आदेशानंतर तसेच 3 जुलै 2026 च्या शासन निर्णयानुसार भरतीसाठीचे पात्रता निकष सुधारण्यात आले आहेत. सुधारित निकषानुसार 1 जानेवारी 2025 रोजी 50 वर्षापेक्षा जास्त वय नसलेल्या म्हणजेच 1 जानेवारी 1975 नंतर जन्मलेल्या तसेच 1 जानेवारी 2025 पर्यंत सलग 10 वर्षाची नियमित सेवा पूर्ण केलेल्या आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेल्या शहरी भागातील अंगणवाडी सेविका आता मुख्य सेविका अर्थात सुपरवायझर पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. नियुक्तीनंतर 2 वर्षाच्या आत संगणक पात्रता अर्थात MSCIT आणि मराठी भाषा परीक्षा तसेच 3 वर्षाच्या आत हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे देखील बंधनकारक राहणार असल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत पात्र सेविकांकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याविषयी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर आणि शासनाने सुधारित पात्रता निकष लागू केल्यानंतर शहरी भागातील अंगणवाडी सेविकांसाठी सुपरवायझर पदोन्नतीची ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने हजारो सेविकांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. ही बातमी तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि या बातमीला शेअर करा.